Welcome friends. Today in this video we are going to see how to convert active voice into passive voice. मधला इंग्लिश ग्रामर मधला अतिशय महत्त्वाचा हा कन्सेप्ट आहे आणि या कन्सेप्ट मध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात. अगदी शालेय स्तरापासून ते विविध कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पर्यंत याच्यावर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. प्रथम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स याच्या ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस मध्ये कसं रूपांतर करायचं ते बघणार आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी ऍक्टिव्ह वॉइस मधलं एक वाक्य दिलेलं आहे, द शेफ कुक्स डिनर. या वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, तो कर्ता आहे शेफ आणि याच्यामध्ये जी कुकिंगची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस हा शेफ करतोय आणि म्हणून तो सब्जेक्ट आहे. आपल्याला या ऍक्टिव्ह वॉइसचं रूपांतर जेव्हा आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये करूया त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, हा जो द शेफ आहे एवढा जो सब्जेक्ट आहे आणि काय करतो तर तो डिनर तयार करतो किंवा कुक करतो, शिजवतो. तर या डिनरला आपण अगोदर घेऊया आणि म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट त्यानंतर वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी जी रचना आपली असते यामध्ये आपल्याला दोघांची अदलाबदल करावी लागते, सब्जेक्टच्या ठिकाणी ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट. परंतु हे करत असताना आपल्याला या क्रियापदाकडे लक्ष द्यावं लागतं. क्रियापद सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे आणि म्हणून त्याचा काळ न बदलू देता आपल्याला डिनर हे अगोदर घेतल्यानंतर म्हणजे या ठिकाणी जे ऑब्जेक्ट आहे ते सब्जेक्टची जागा घेईल अँड डिनर इज कुक्ड बाय द शेफ. अशा प्रकारे त्याची रचना होईल. डिनर इज कुक्ड बाय द शेफ. द सब्जेक्ट डिनर रिसिव्स द ऍक्शन. आता हे या ठिकाणी जो सब्जेक्ट आहे डिनर, हा जो कर्ता आहे डिनर, तर हा ऍक्शन रिसिव्ह करतो कोणाकडून तर द शेफ कडून. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की सिंपल प्रेझेंट टेन्स हे कशावरून ओळखलं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून, तर आपल्याला ज्यावेळेस या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दिसते की हे जे वर्ब आहे हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधला आहे, कारण द शेफ थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर असल्यामुळे त्याला आपण कुक्स केलेलं आहे. तर त्याचं जेव्हा रूपांतर आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये करतो तेव्हा तिथं सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स असला पाहिजे आणि अशा प्रकारची रचना असली पाहिजे. ठीक आहे. आणखीन आपण यावर आणखीन उदाहरणं बघूया. वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल्स ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऍक्टिव्ह वॉइस इनटू पॅसिव्ह वॉइस. बघा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. द टीचर टीचेस इंग्लिश. द टीचर टीचेस इंग्लिश. यामध्ये काय झालेलं आहे की हे जे वर्ब आहे हे वर्ब आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आणि या वाक्यातला जो कर्ता आहे तो आहे द टीचर. कोण शिकवलं तर टीचरनं शिकवलं आणि जे ऑब्जेक्ट आहे ते इंग्लिश आहे आणि इथं दिलेलं आहे कंसामध्ये द सब्जेक्ट टीचर परफॉर्म्स द ऍक्शन. हु इज परफॉर्मिंग द ऍक्शन इन दिस सेंटेन्स? द टीचर इज परफॉर्मिंग द ऍक्शन. टीचर ही ऍक्शन करत आहे म्हणून तो सब्जेक्ट आहे. आता याचं जेव्हा आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं आहे, पॅसिव्ह वॉइस करताना आपण काय करूया, हे जे इंग्लिश आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे ते सब्जेक्टच्या जागी टाकूया आणि या ठिकाणी जो टीचेस नावाचा जो काही शब्द आलेला आहे म्हणजे जे काही सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वर्ब आहे त्यामुळे इथं त्या इंग्लिशच्या पुढे आपण इज वापरूया आणि त्या टीचचं काय करूया आपण V3 करूया. टीच टॉट टॉट. इंग्लिश इज टॉट बाय द टीचर आणि बाय लावून जो काही सब्जेक्ट होता पहिल्या वाक्यातला त्याला बाय द टीचर करूया. अँड द सब्जेक्ट इंग्लिश. या ठिकाणी आता सब्जेक्ट इंग्लिश झालेला आहे आणि ही कोणती ऍक्शन रिसिव्ह करतो तर शिकवण्याची ऍक्शन रिसिव्ह करतो. अशा प्रकारे आपल्याला याचं पॅसिव्ह वॉइस करता येईल. ठीक आहे. वळूया आपण तिसऱ्या उदाहरणाकडे. आपण जर उदाहरणांची प्रॅक्टिस केली तर आपोआप आपल्या लक्षात येऊन जाईल. ऍक्टिव्ह वॉइस मधलं सेंटेन्स आहे द कंपनी प्रोड्युसेस कार्स. म्हणजे कंपनी कार्स तयार करते. आता या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे तर सब्जेक्ट आहे कंपनी. काय आहे तर हा कंपनी हा सब्जेक्ट आहे. पण नुसता कंपनी घेऊन आपल्याला जमेल का? नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, द कंपनी हा एक पूर्ण आपला एक सब्जेक्ट आहे. प्रोड्युसेस हे वर्ब आहे आणि हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. त्यानंतर काय तयार करतात तर कार तयार करतात म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आपल्याला रचना अशी दिसली की एस प्लस व्ही प्लस ओ, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला त्याचं पॅसिव्ह वॉइस करताना ऑब्जेक्टला आपण पहिल्यांदा घेऊया
म्हणजे कार्सला अगोदर घेऊया आणि मग जायचंय आपल्याला या व्हर्बकडे. हे व्हर्ब आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं, परंतु या ठिकाणी इज का येणार नाही, कारण हे जे कार्स आहे हे प्लुरल आहे, कार्स अनेक वचन आहे, म्हणून कार्स आर. आणि नंतर काय करूया आपण, या प्रोड्यूसचं V3 घेतल्यानंतर व्हर्ब 3 प्रोड्यूस्ड बाय द कंपनी, आणि बाय लावून आपण द कंपनी असं लिहिणार आहोत. आणि अशा प्रकारच्या सेंटेन्समध्ये तुम्हाला ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे. जसं की इथं कार्स आल्यानंतर आपण याच्या समोर आर घेतलं तर ते सिंपल प्रेझेंट टेन्स मधलंच एक व्हर्ब आहे. त्यामुळं समोरच्या उदाहरणात देखील तुम्ही याबद्दल काळजी घ्या की यामध्ये काय आलेलं आहे. बघा, ऍक्टिव्हाइजचं एक वाक्य आहे, द आर्टिस्ट पेंट्स पोर्ट्रेट्स. म्हणजे आर्टिस्ट जो कलाकार आहे तो काय करतोय, तो पेंट करतोय. काय पेंट करतोय, पेंट्स. याच्यावरून आपण त्याचा काळ ओळखून घेतला की हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. आणि मग याच्यातला जो सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, कोण रंगवलं, तर आर्टिस्टनं रंगवलं, म्हणून हा सब्जेक्ट झाला. हा झाला सब्जेक्ट. आता आणि हे झालं व्हर्ब. आणि या ठिकाणी जे पोर्ट्रेट्स आहे याला आपण म्हणूया ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता याचं पॅसिव्हाइज करताना इथं जर तुम्ही लक्ष द्या, काय करायचं आपल्याला, ऑब्जेक्टला सब्जेक्टच्या जागी ठेवायचं, म्हणजे पोर्ट्रेट्स. आणि इथं पोर्ट्रेट्स म्हणजे अनेक वचन आहे, प्लुरल आहे. प्लुरल आहे म्हणून या ठिकाणी, आणि सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून या ठिकाणी आर घ्यायचं, इज येणार नाही. पोर्ट्रेट्स आर. आणि नंतर या पेंटचं थर्ड फॉर्म पेंटेड. पोर्ट्रेट्स आर पेंटेड. आणि मग कोण, तर बाय द आर्टिस्ट, आर्टिस्ट कडून. अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज करू शकतो. अगदी सिंपल असे हे क्वेश्चन्स असतात. फक्त आपल्याला त्या सेंटेन्सचा जो काही टेन्स आहे, काळ आहे, त्याच्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागतं. ऍक्टिव्हाइज बघा, द फार्मर ग्रोज व्हीट. या ठिकाणी सब्जेक्ट आहे द फार्मर, ग्रोज आहे व्हर्ब, आणि व्हीट काय तर ऑब्जेक्ट आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या वाक्याचा काळ पहिल्यांदा ओळखायचा. वी हॅव टू रेकग्नाइज द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स and by this verb grows we are very well known that this sentence belong to the simple present tense. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ग्रोज आलेला आहे. मग आपल्याला याचं पॅसिव्हाइज करताना काय करायला लागेल, अगोदर हे जे काही ऑब्जेक्ट आहे व्हीट, हे अगोदर जर आपण घेतलं व्हीट, हे प्लुरल नाही आहे म्हणून हे सिंग्युलर आहे, म्हणून इथं इज येणार, व्हीट इज. आणि या ग्रोजचं आपल्याला V3 करावं लागेल, व्हीट इज ग्रोन, आणि कोणाकडून, तर बाय द फार्मर. अशा प्रकारे आपल्याला त्याची रचना झालेली दिसून येते. वेगवेगळे आपल्याला जेव्हा एक्झाम्पल्स आपण बघू त्यावेळेस तुम्हाला अगदी सिंपल वाटून जाईल ही गोष्ट. आता नेक्स्ट आहे, द म्युझिशियन राईट्स सॉंग्स. द म्युझिशियन जो आहे तो सॉंग्स लिहितो, गाणे लिहितो. ठीक आहे. या ठिकाणी पहिलं रेकग्नाइज करायचं आहे आपल्याला, वी हॅव टू रेकग्नाइज द व्हर्ब अँड इट इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. आता या ठिकाणी जो सब्जेक्ट आहे, करता आहे, कोण लिहिलं, तर द म्युझिशियन. काय लिहिलं, तर सॉंग्स लिहिले. ठीक आहे, म्हणून हे झालं ऑब्जेक्ट. ओके. आता सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट या तिघांचं रेकग्नायझेशन झाल्यानंतर आपल्याला वळायचं आहे त्याचं पॅसिव्हाइज करण्यासाठी. आता पॅसिव्हाइज करताना आपण ऑब्जेक्ट अगोदर घेतो, म्हणून हे जे सॉंग्स आहे हे लक्षात ठेवा, एस कॅपिटल असलं पाहिजे आपलं, सॉंग्स. आणि हे प्लुरल आहे म्हणून इथं येणार इजच्या ऐवजी आर येणार, सॉंग्स आर. या राईटचं V3 म्हणजे तिसरं रूप, रिटर्न, आणि कोणाकडून, तर बाय द म्युझिशियन, बाय द म्युझिशियन. अशा प्रकारची त्याची रचना होईल. मुख्यतः चूक इथेच होते आणि एकतर इथे होते, V3 करत नाहीत काही काही मुलं. त्यानंतर हे जे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं जे काही इज, आर, एम, जे काही याचा वापर आहे ते वापर व्यवस्थित करत नाही, त्यामुळे इथे एखादा मार्क जाण्याची शक्यता असते. आता आपण काय करणार आहोत, सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट घेतल्यानंतर सिंपल पास्ट कडे आपण वळूया. याचे काही उदाहरणं बघितल्यानंतर सुद्धा हे तुम्हाला सोपे जातील. बघा, एक ऍक्टिव्हाइजचं एक वाक्य आहे. काय वाक्य आहे, द मॅनेजर रोट द रिपोर्ट. बघा, आता या वाक्याचा जो टेन्स आहे, हा टेन्स कशावरून ओळखायचा, आपल्याला व्हर्बवरून ओळखायचा. व्हर्ब काय आहे, रोट, म्हणजे हे V2 आहे. V2 म्हणजे पास्ट टेन्स मधलं हे व्हर्ब आहे. ठीक आहे. यामधला सब्जेक्ट काय आहे, सब्जेक्ट म्हणजे करता, तर कोण आहे सब्जेक्ट, तर मॅनेजर आहे. आणि नंतर रिपोर्ट, द रिपोर्ट, हा जो आहे द रिपोर्ट, हे काय आहे, तर ऑब्जेक्ट आहे. जेव्हा आपल्याला याचं पॅसिव्हाइज करायचं राहील, बघा आता याचं पॅसिव्हाइज आपण इथे या ठिकाणी केलेलं आहे. पॅसिव्हाइज काय आहे, द रिपोर्ट म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आहे ते या ठिकाणी सब्जेक्ट झालं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पास्ट टेन्स मधलं वाक्य होतं. कशावरून होतं वाक्य, तर रोट असा शब्द आलेला होता. बघा आता या ठिकाणी मग द रिपोर्ट इज येणार नाही, तर वाज येईल, आणि पुन्हा V3 या ठिकाणी
द रिपोर्ट वॉज रिटन आणि कोणाकडून तर बाय द मॅनेजर. अशा प्रकारे त्याचं आपण पॅसिव्हाइज करू शकतो. वी विल मूव्ह फॉरवर्ड टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ऍक्टिव्ह व्हॉइस द टीम वन द चॅम्पियनशिप. द टीम वन द चॅम्पियनशिप. कोण जिंकली तर टीमनं जिंकली. काय जिंकली तर चॅम्पियनशिप जिंकली. पण जिंकली म्हणजे काय? ओन म्हणजे हे झालं V2. V2 म्हणजे पास्ट टेन्स झाला. आता हीच गोष्ट लक्षात ठेवायची. हा या वाक्यामधला सब्जेक्ट आहे, V2 आहे आणि द चॅम्पियनशिप हे जे आहे हे काय या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. आता याचं पॅसिव्हाइज करताना काय करणार आपण? द चॅम्पियनशिप. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथला जो टी आहे हा स्मॉल होता, पण इथला जो टी आहे हा कॅपिटल असणार आहे. बिकॉज वी आर व्हेरी वेल नोन टू दिस टर्म दॅट द फर्स्ट सेंटेन्स ऑफ एव्हरी सेंटेन्स, द फर्स्ट लेटर ऑफ द फर्स्ट सेंटेन्स शुड बी कॅपिटल. आता हे कॅपिटल आपल्याला काढावं लागेल. द चॅम्पियनशिप. आता चॅम्पियनशिप, द चॅम्पियनशिप हे सिंग्युलर आहे म्हणून इथं वेअर येणार नाही तर वाजच येणार. आणि वाज काय येणार तर हे पास्ट टेन्स मधलं, सिंपल पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे. द चॅम्पियनशिप वॉज आणि विनचं विन ओन वन, विन ओन वन अशा प्रकारे V3 त्याचं जर घेतलं आपलं तो ओन आणि कोणाकडून तर बाय द टीम. अशा प्रकारे आपण त्याचं पॅसिव्हाइज करू शकतो. द चॅम्पियनशिप वॉज वन बाय द टीम. ठीक आहे. आता हे पहिलं उदाहरण, दुसरं उदाहरण बघितल्यानंतर आपण काय करूया, जेव्हा नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ तुम्हाला आणखीन ते सोपं वाटायला लागेल. बघा ऍक्टिव्हाइज काय आहे तर द सायंटिस्ट हा सब्जेक्ट असणार आहे. डिस्कवर्ड हे वर्ब आहे. द क्युअर. आता यामध्ये काय झालेलं आहे की रचना एकदम सिंपल आहे. हा सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. आपल्याला तेच करायचं आहे की ज्यावेळेस सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असेल तर आपल्याला दोघांची काय करायची, जागेची अदलाबदल करायची आहे. पॅसिव्हाइज करताना बघा द क्युअर या ठिकाणी टी कॅपिटल आणि द क्युअर आहे आणि हे जे वाक्य आहे हे या ठिकाणी V2 वापरलेलं आहे किंवा प्रेझेंट पास्ट टेन्स मधलं जे काही वर्ब आहे ते आहे म्हणून त्या ठिकाणी वॉज येईल. द क्युअर वॉज इथं V3. डिस्कवर, डिस्कवर, डिस्कवर्ड म्हणजे V3 डिस्कवर्डच आहे. डिस्कवर कोणाकडून तर बाय द सायंटिस्ट. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं पॅसिव्हाइज करता येईल. ओके. वी विल गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल and here the example is like this. Activize काय आहे? द कंपनी लॉन्च्ड द प्रोडक्ट. कंपनीनं प्रोडक्ट लॉन्च केला. द कंपनी काय आहे तर सब्जेक्ट आहे. लॉन्च्ड काय तर वर्ब आहे आणि द प्रोडक्ट काय आहे तर ऑब्जेक्ट आहे. पुन्हा आपल्याला तीच रचना. पहिल्यांदा पॅसिव्हाइज करताना आपण काय करूया, द प्रोडक्ट अगोदर घेऊया, टी कॅपिटल राहील. द प्रोडक्ट आणि लॉन्च्ड आहे म्हणजे या ठिकाणी पास्ट टेन्स आहे म्हणून इथं आपण घेणार वॉज आणि लॉन्च, लॉन्च्ड, लॉन्च म्हणजे इथं V3 लॉन्च येणार बाय द कंपनी. म्हणजे याचं पॅसिव्हाइज काय होणार, द प्रोडक्ट वॉज लॉन्च बाय द कंपनी. लक्षात फक्त एकच गोष्ट, वर्ब कोणत्या टेन्स मध्ये आहे, आपण कोणत्या टेन्स मध्ये त्याचा पॅसिव्हाइज केला, फर्स्ट लेटर कॅपिटल काढलं का नाही, शेवटी फुल स्टॉप दिला का नाही. ओके. आणि V3 आपण त्याचं व्यवस्थित केलं का नाही. ह्या 3-4 गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर हे मार्क आपले जाणार नाही. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल ऍक्टिव्हाइज मधलं द स्टुडंट ब्रोक द रेकॉर्ड. कोण मोडला रेकॉर्ड? द स्टुडंट म्हणजे हा झाला त्याचा सब्जेक्ट. त्याच्यानंतर ब्रोक, ब्रोक म्हणजे मोडला म्हणजे हे झालं V2. V2 म्हणजे काय तर पास्ट टेन्स मधलं वर्ब आणि द रेकॉर्ड हे झालं ऑब्जेक्ट. आता आपल्याला याचं पॅसिव्हाइज करताना काय करावं लागेल, द रेकॉर्ड अगोदर घ्यावं लागेल, टी कॅपिटल घ्यावं लागेल. ओके. द रेकॉर्ड इथं ब्रोक आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे म्हणून इथं वॉज आणि ब्रेक, ब्रोक, ब्रोकन V3 त्याचं ब्रोकन येणार कोणाकडून, द बाय द स्टुडंट. अशा प्रकारे आपल्याला त्याचं पॅसिव्हाइज करता येईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आणखीन तुमची आयडिया क्लिअर होऊन जाईल. ऍक्टिव्हाइज मध्ये एक वाक्य आहे, द ऑथर रोट द नॉव्हेल. ऑथरनं काय केलं तर नॉव्हेल लिहिलं. कोण लिहिलं? ऑथरनं. म्हणजे कोण आहे? हा सब्जेक्ट. रोट लिहिलं म्हणजेच काय, हा V2 आहे, वर्ब पास्ट टेन्स मधलं वर्ब आहे. काय लिहिलं तर द नॉव्हेल म्हणजे हे झालं ऑब्जेक्ट. आपल्याला इंटरचेंज करायचंय सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची. पॅसिव्हाइज काय येईल, द नॉव्हेल. द नॉव्हेल आणि V2 असल्यामुळे इथे येणार आहे वॉज आणि इथं V3. कारण काय तर आपण पॅसिव्हाइजला V3 वापरतो. द नोवेल वॉज रिटन कोणाकडून, बाय द ऑथर. अशा प्रकारे त्याची रचना होईल. पुन्हा त्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणत्या टेन्स मधला आहे आणि आपण कोणत्या टेन्स मध्ये केलेला आहे आणि आपण त्याचा V3 व्यवस्थित वापरलेला आहे की नाही. आता पुढे आहे सिंपल फ्युचर टेन्स किंवा फ्युचर सिंपल मधलं आपल्याला पॅसिव्हाइज करताना काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बघा इकडे एक पहिल्यांदा तर आपल्याला टेन्स लक्षात आली पाहिजे. ओके. द टीम विल विन द गेम म्हणजे जे आपला संघ आहे तो खेळ जिंकणार, असं ते फ्युचर टेन्स मधलं वाक्य आहे.
कसं ओळखलं फ्युचर टेन्स मधलं आहे, तर इथं विल आहे. इथं विल किंवा शाल जर आले तर आपण 100% लक्षात घेतो की या ठिकाणी हे फ्युचर टेन्स मधलं वाक्य आहे. आणि विल आहे, विन आहे, म्हणजेच हे सिंपल फ्युचर टेन्स मधलं वाक्य आहे. याचं जेव्हा आपल्याला पॅसिव्हाइज करायचं असते तेव्हा आपण काय करणार बघा, द गेम हे जे आहे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, द टीम हे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट त्या ठिकाणी हा विन हा वर्ब आहे आणि हा V1 मध्ये आहे लक्षात ठेवा. आणि नंतर द गेम हे झालं ऑब्जेक्ट. आणि याचं पॅसिव्हाइज करताना आता एक थोडीशी काळजी आपल्याला या फ्युचर टेन्स मध्ये घ्यावी लागते. आता इथं काय येणार बघा, द गेम हे ऑब्जेक्टचं सब्जेक्ट केलं आपण, विल आणि वन हे करायच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी बी लावावं लागतं. हे बी लावावं लागतं सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. द गेम विल बी वन कोणाकडून, तर बाय द टीम. अशा प्रकारे म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये हा बी तुम्हाला बीई हा वापरावा लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे, द कंपनी विल रिलीज द सॉफ्टवेअर. कंपनी सॉफ्टवेअर रिलीज करणार, कोण करणार, द कंपनी. दॅट्स मीन्स इट इज सब्जेक्ट, विल रिलीज म्हणजे हे रिलीज काय झालं वर्ब आणि द सॉफ्टवेअर हे झालं ऑब्जेक्ट. आता काय करणार आपण याचं पॅसिव्हाइज करताना, या हे जे टी आहे इथं कॅपिटल काढून द सॉफ्टवेअर आणि विल आहे ते विल जसंच्या तसं येणार पण त्याच्यासोबत बी येणार. आणि नंतर या रिलीजचं काय करणार आपण, रिलीज करणार, V3 करणार आणि कोणाकडून, तर बाय द कंपनी. म्हणजे द सॉफ्टवेअर विल बी रिलीज्ड बाय द कंपनी. अशा प्रकारे त्याचं पॅसिव्हाइज होणार आहे. तुमच्या हळूहळू लक्षात आलं असेल मित्रांनो की आपण सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचरचे पॅसिव्हाइज करताना कोणते नियम फॉलो करतो. बघा ऍक्टिव्हाइज आणखीन एक दोन आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. द शेफ विल प्रिपेअर द मील. कोण करणार, द शेफ. काय करणार, तर द मील तयार करणार. मील म्हणजे हे झालं ऑब्जेक्ट आणि द शेफ सब्जेक्ट झाला. प्रिपेअर V1 म्हणजेच प्रिपेअर हे वर्ब आहे. इथं विल आल्यामुळे आपल्या लक्षात आलं की हे फ्युचर टेन्स मधलं वाक्य आहे, फ्युचर टेन्स मधलं सेंटेन्स आहे. ओके. While converting into the passive voice, we have to interchange the subject and object, and it will be like this: the mill, and this T will be capital here. The mill and will, and we have to add be, will be, and the third form of prepare V3 of prepare will be prepared. आणि कोणाकडून, तर बाय द शेफ. अशा प्रकारे द मिल विल बी प्रिपेअर्ड बाय द शेफ. अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आता याकडे थोडंसं लक्ष देऊन तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करा. द रिसर्चर्स विल कंडक्ट द स्टडी. रिसर्चर्स जे आहेत, संशोधक जे आहेत ते काय करणार आहेत, स्टडी कंडक्ट करणार आहेत. विल कंडक्ट म्हणजे ते कंडक्ट करणार आहेत. ओके. मग यामध्ये सब्जेक्ट काय झाला, द रिसर्चर. वर्ब झालं कंडक्ट. हे विल होऊन आपल्या असं लक्षात आलं की हे फ्युचर टेन्स मधलं सेंटेन्स आहे. द स्टडी काय झालं, तर ऑब्जेक्ट झालं. आता याला जेव्हा पॅसिव्हाइज मध्ये आपल्याला करायचं राहील आपण काय करणार आहे, द स्टडी ओके विल बी. इथं बी टाकावं लागेल आपल्याला. विल बी या कंडक्टचं थर्ड फॉर्म टाकावं लागेल. काय येईल, कंडक्टेड. विल बी कंडक्टेड बाय द रिसर्चर्स. ओके. अशा प्रकारचं सेंटेन्स आपलं तयार व्हायला पाहिजे आणि नक्कीच ते तसंच असणार आहे. बघा आपण याचं उत्तर खाली बघूया. द स्टडी विल बी कंडक्टेड बाय द रिसर्चर्स. ओके, एक्झॅक्टली सेम. म्हणजे तुम्ही सुद्धा जर ट्राय करून बघितलं असेल तर तुमचं सुद्धा उत्तर बरोबर आलं असेल. अशा प्रकारे एक लास्ट आपण या ठिकाणी बघूया. द आर्टिस्ट विल क्रिएट द स्कल्पचर. आर्टिस्ट काय तयार करणार आहे, तर स्कल्पचर तयार करणार आहे. कोण आहे सब्जेक्ट, द आर्टिस्ट हा सब्जेक्ट आहे. क्रिएट हे वर्ब आहे V1 मधलं आणि द स्कल्पचर ह्याला आपण ऑब्जेक्ट म्हणूया. विल मुळे आपल्या असं लक्षात आलं की दिस सेंटेन्स बिलॉंग टू सिंपल फ्युचर टेन्स. आपल्याला काय करायचंय, तर ऑब्जेक्ट अगोदर घ्यायचा आहे. कशामध्ये, पॅसिव्हाइज मध्ये. मग इथं टी कॅपिटल, द स्कल्पचर विल आणि पुन्हा त्याच्या पुढे वापरावं लागेल बी, विल बी क्रिएटेड. या क्रिएटचं आपल्याला V3 या ठिकाणी वापरावं लागेल. जस्ट क्रिएटेड होईल बाय द आर्टिस्ट. अशा प्रकारे आपण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. आणि असे प्रश्न वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात 1, 2, 3 मार्काला. इव्हन 8वी 9वी 10वी 11वी 12वी आणि त्यानंतर होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, बँकिंग असतील किंवा IBPS किंवा TCS कंडक्ट करत असणाऱ्या विविध एक्झाम्समध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून याकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या.
ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन काही उदाहरणासह. टिल देन बाय.